विजयभाऊ कांबळे सरपंच यांच्यातर्फे विजयवाराला 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा झालेला आहे. विजयवारा बक्षीस घेऊन जायचं बाळा. विजय तिकडे तुला प्रेक्षक बोलीत आहेत बक्षीस घेण्यासाठी, प्रत्येकापाशी जायचंय. रोहित दहिया कोल्हापूर हात उपर कीजिए. अबू चाऊस परभणी, जानगीर महाराजचे सेवादारे गोपाल महाराज भालेराव यांच्यातर्फे विजयवाराला 200 रुपयाचं बक्षीस. चिल्लर द्या 200 रुपये, नाही तर विजयवारा आल्यानंतर 300 रुपये घेऊन जा. 1 आणि 2 नंबरला चड्डी धरून कुस्ती करायची मुबा. स्टार्टिंग पासूनच आहे, जवळपास 3 ते 4 तास झाला अगोदर पुकारलंय. 1 आणि 2 नंबरला सगळ्याला चड्डी धरून 1 आणि 2. विजय शिंदेला तिकडे बक्षीस. रोहित दहिया हात उपर कीजिए. रोहित दहिया काळ्या लागेचा रोहित दहिया सराव करतो. शाहूपुरी तालीम कोल्हापूर, सादिक पटेल वस्तादांचा पट्टा आणि अबू चाऊस परभणी हातवरती करा. अबू चाऊस, अबू चाऊस असलम काजी वस्तादचा पट्टा. पालमचा पैलवान आहे, परभणी जिल्ह्याचा सराव करतो. जय शिवराय क्रीडा संकुलन कुरुडवाडी. 51 गदेचे मानकरी अस्सल पैलवान कुस्ती सम्राट असलम काजी वस्तादांचा पट्टा. अशी कुस्ती लागलेली आहे. नंबर 1 चा दुसरा राऊंड खणखणीत दंड ठोकलेला आहे. अबू चाऊस पैलवान दंड ठोकणे म्हणजे प्रतिस्पर्ध्याला आव्हान दिले आहे. बघ माझ्या बाहूमध्ये किती ताकद आहे. एंट्री कोणावी बघायची तर असलम काजी पैलवानची एंट्री बघायची. एंट्री कोणाची बघायची? माऊली जमदाडे पैलवानची एंट्री बघायची. एंट्री कोणाची बघायची? विजय शिंदेवाराची एंट्री बघायची. आणि एंट्री कोणाची बघायची तर अबू चाऊस पैलवानची एंट्री बघायची. हे महाराष्ट्रामधली मोठी नाव आहे. कुस्ती सम्राट पैलवान असलम सोहमगिरी बाबा, एक ज्ञानवंत, एक विचारवंत, एक कीर्तिवंत व्यक्तिमत्व. सोमगिरी बाबा यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून बाबांनी 100 रुपयाचं बक्षीस, टायगर बक्षीस मला दिलेलं आहे. मी आभारी आहे. खाली बसा. विजयभाऊ आंबोरे मित्रमंडळ तर्फे विजयवाराला 100 रुपयाचं बक्षीस. तास 1.5 तास कुस्त्या चालतील. खाली बसा सर्वांनी. पैलवान खाली बसायची माणसं समोरची. बाळासाहेब देशमुख आणि पैलवान गणेश भालेराव. यूपीचे मुख्यमंत्री, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी योगी बाबा यांच्याकडून 121 रुपये फोन पेला दिलेले आहेत. विजयवारासाठी बक्षीस आलेलं आहे ते विजयभाऊ आंबोरे मित्रमंडळाकडून. आणि तिकडं आता सांगितलं मोठी नावं एंट्री मारणारी महाराष्ट्रामध्ये असलम काजी वस्तादानंतर कोणी एंट्री मारावी तर ती मारावी पैलवान विजय गुटाळणं. दंड ठोकावा विजय गुटाळणं. दंड ठोकावा तो माऊली जमदाडेनं. दंड ठोकावा तो बिदर केसरी संजय मांडगेनं. आणि आज तसाच दंड इथं अबू चाऊसनं ठोकलेला आहे. परभणीच्या लाल लांगेचा अबू चाऊस आणि काळ्या लांगेचा रोहित दहिया. अबू अशी कुस्ती मैदानावरती नंबर 1 चा दुसरा राऊंड म्हणजे सेमी फायनल जिगर बाज मल्ल मैदानावरती लागलेली आहे. आणि या कुस्तीमध्ये जो पैलवान विजयी होईल तो पैलवान विजय वारा बरोबर नंबर 1 ला शैन गाडीसाठी लढेल. शाहू आखाडा कोल्हापूर या तालमीमध्ये प्रॅक्टिस करणारा रोहित दहिया सादिक पटेल वस्ताद जी का चेला है. हा विशाल भोंदू यामध्ये बाय मध्ये पडलेला आहे. बरोबर आहे. हा 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 विशाल भोंदू विजय वारा. आणि या कुस्तीमध्ये जो विजेता होईल या तिघांचं कमिटी ठरवेलच काय करायचं. और एक पहलवान है ना विशाल भोंदू, हाँ बड़ा रेसलर हिंदुस्तान का. आता उनमें इन दोनों में से जो विजय होएगा वो या विजय आणि दुहेरी पट काढलाय रोहित दहियानं. रोहित दहिया
आज अबू चाउस के खिलाफ आप कुछ कर पाते हैं, आपका पूरे महाराष्ट्र में नाम रोशन होगा. मात्र अबू शांत समटून बसलाय. मनातल्या विचाराचं काहूर अगदी हजारो विचार डोक्यामध्ये. रोहित दहिया वरून विजय आपल्या बाजूने खेचून आणायचा प्रयत्न करतोय, पण अबू मात्र त्याच्या विजय वारूला थांबवायचा प्रयत्न करतोय. अबू चौच्या महाराष्ट्रामध्ये अनेक पैलवानांसोबत कुस्त्या झाल्या. कुस्तीतील जादूगार विलास डोईपुडे पैलवानांसोबत गोरेगाव मुक्कामी कुस्ती झाली. दिगंबर भोतनार पैलवानांसोबत कुस्ती झाली. विजय शिंदे सोबत कुस्ती झाली. असा एक नव्या दमाचा अबू चौस, तर अनुभवाला जास्त असणारा रवी दहिया. नंबर 7 गणेश भालेराव पैलवान या टीम मॅनेजमेंट मध्ये रथाचं सारथ्य ज्यांच्याकडे आहे. गणेश भालेराव पैलवान, आपल्याला कुणीतरी बोलवतंय, या इकडं. मदने सर, हा. आणि आज विशेष कौतुक आहे श्री मंडप डेकोरेशनचं, श्यामभाऊ लहामगेचं, ज्यांच्या माध्यमातून एवढी सुंदर साऊंड सिस्टीम, एवढं देखणं नियोजन या ठिकाणी त्यांनी ऑपरेट केलेलं आहे. असे मनोज भाऊ लहामगे यांचं सुद्धा कौतुक आहे. नंबर 7 सिद्धू पठारे जालना, सय्यद चाऊत पालम, संदीप सिंदखेड राजा आणि मिरान पैलवान वाशिम. या नंबर 7च्या पैलवानांनी लगेच मैदान मध्ये यायचं, वेळ वाया घालवायचा नाही. आता नंबर 6 गोपाल वाशिम, सुरत चोरगे पुणे, रवी वाशिम आणि पवन बावणे जालना. पकडो 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 पकडो. नंबर 5 रोहित पकडो. सचिन काळे आणि प्रकाश काळे, रविराज सरोदे कोल्हापूर, शुभम भोसले सोलापूर आणि विक्रम गायकवाडला बाय भेटलेला आहे. त्यामध्ये प्रकाश काळेला डॅश मारा, सचिनला पुढे घ्या. ओके. प्रकाश काळेला ओके. सचिन काळे आणि विक्रम गायकवाड कुस्ती घेऊ आपण. रविराज सरोदे आणि शुभम भोसले. ऐका की, हे आता कुस्त्या होणार होते, ते कुस्त्या कशा कशा होत्या? शुभम भोसलेची कोणाची होती? शुभम भोसले आणि रविराज सरोदे. आणि सचिन काळेजी प्रकाश काळे. सचिन काळेचे प्रकाश काळेचे विक्रम गायकवाडला बाय भेटलं होतं. हा. मग आता सचिन काळे आणि विक्रम गायकवाड कुस्ती घेऊ. ओके. ते लॉट्स टाका लागतील की? 4 पैलवान झाले ना आता. 4 झाले का? हा. चारी मध्ये कुणाची कुस्ती कोणाबरोबर येते त्याची लॉट्स टाकावं लागतील. हे बघा, अगोदर कुस्ती होती सचिन काळे आणि प्रकाश काळे, नंतर कुस्ती आली रविदास सरोदे आणि शुभम भोसलेची. शबाश. या इकडं मधने सर. महाराष्ट्र पोलीस नॅशनल कुस्तीपटू पैलवान सोनाजी काजगुंडे, ज्ञानेश्वर गादेकर, माळकरी पैलवान. इकडं अबू चौची कुस्ती चालू आहे. आता या कुस्तीमध्ये जिंकणारा पैलवान विशाल भोंदू पैलवान बाय मध्ये पडलेला आहे. विजय शिंदे आता गुणावर जिंकलेला आहे. आणि या दोघांपैकी
जिंकणारा पैलवान ओ फेटा फेटा ओय गणेश भाऊ भालेराव तुम्हाला मधने सर इकडे बोलावतायत एक वेळ इकडे या पैलवान गणेश भाऊ भालेराव या इकडे एक वेळ राजूभाऊ कुंडलवाल आणि बाळाभाऊ हो. देशमुख यांनी इकडे या मधने सर थांबा या लागले गणेश भाऊ भालेराव ओके रविराज सरोदे कोल्हापूर आणि शुभम भोसले सोलापूर चला मैदानावरती सिद्धार्थ पठारे जालना सय्यद चाऊस पालम संदीप सिंदखेड आणि मिरान पैलवान वाशिम चला मैदानावरती आणि मैदानावरती कुस्ती चालू आहे ती रोहित दहिया विरुद्ध अबू चाऊस पालम चलो पहलवान चला पंचाचं ऐकायचं पहलवान चलिए पहलवान जो पंच बोलेगा वो दोनों ने भी सुनने का है रोहित रोहित और अबू चाऊस पहलवान कुश्ती करिए यहाँ नाम भी कमाओ और दाम भी कमाओ कुछ करके दिखाओ कुछ बन के दिखाओ 10 मिनिटाचा टायमिंग आणि नंतर गुणावर टायमिंग पंचा विचारा दोन पंच आहेत विचारा किती मिनिटं झाली नाही नाही इथून पुढे सर गणेश भाऊ भालेराव सांगितलं होतं 10 मिनिटं कुस्ती आणि नंतर गुणावर हा हा 12 मिनिटं 10 सेकंद झाली इथं सिद्धार्थ पठारे सय्यद चाऊस हा गणेश भाऊ भालेराव सांगितलं होतं 10 मिनिटं कुस्ती आणि नंतर कुस्ती गुणावर हा आता गोपाल शिंदे काकडदाती तुम्हाला तुमचा चिरंजीव अभिषेक शोधत आहे हे अभिषेक इथं बस कॉमेंट्री कक्षाजवळ इथं येतो तुझे पप्पा 12 मिनिटं 40 सेकंद कुस्ती झाली गणेश भाऊ 10 मिनिटं कुस्ती नंतर गुणावर आहे ना हा चला 12 मिनिटं झाली आता तुपसांडे व्यवस्थात कुस्ती आता गुणावरती लागेल कोणी हे बोलू नका शांतता शांतता कुस्ती आता गुणावर चड्डी पकडायची नाही लांग पकडायची नाही कुस्ती आता पॉइंटवर गेलेली आहे गणेश भाऊ तुम्ही भावना जागू नका हा 10 मिनिटं झाले कुस्ती गुणावर घ्या हा बरोबर आहे हा पहाटचे 3 वाजलेत पहाटचे 3 हा आता 2 घंट्याला डायरेक्ट आखाड्यावर जायचं दूध काढायला पंचाने मेसाल वाजवली काय निर्णय झाला पंच पॉइंट गुणावरती वाह कुस्ती गुणावरती आलेली आहे रोहित दहिया जी जो पहला पॉइंट हासिल करेगा वो कुश्ती में विजयी रहेगा आणि अबू चाऊस चड्डी धरायची नाही चड्डी धरून पॉइंट दिला जाणार नाही चड्डी पकडणे की नाही लांग पकडणे की नाही प्रत्येक स्पर्ध्याचे दोन्ही गुटके जमिनीला लागल्याशिवाय पॉइंट दिला जाणार नाही आणि कुस्ती आता गुणावरती आली आता कुस्तीच बघा रोहित दहियाचे आणि अबू चाऊसची दोन वाघ एकमेकांसमोर जपलेले आहे शिकार करण्याच्या हेतून
कुस्तीच पहा अनुभवाला जास्त असणारा रवी दह्या महाराष्ट्राची एक दर्जेदार कुस्ती मैदानावरती लागलेली आहे. लाल लांगेचा जो पैलवान आहे तो अबू चाऊस आहे आणि काळ्या लांगेचा रोहित दहिया. काय आईट आहे, काय ढब आहे लढण्याची. सतर्क पंच पुरुषोत्तम तुपसांडे आणि साईट पंच अशोकराव अण्णा देशमुख ज्यांचं कुस्तीवरती बारकाईनं लक्ष आहे. कुस्ती गुणावर आहे आणि गणेश भाऊचं देखील त्या कुस्तीवर बारकाईनं लक्ष. कुस्ती भाऊ गणेश भाऊ पटामध्ये सूर मारायच्या तयारीत सुद्धा अबू चाऊस. एक मिनिट, जे गणेश भाऊ आहेत का आजच्या या मैदानामध्ये कुठून पैलवान बोलवायचे, कसे बोलवायचे, कुणाला बोलवायचं याचं सर्व नियोजन गेली 1 महिना झालं ते गणेश भाऊ भालेराव करत आहेत. मी जवळून पाहिलं 1 महिन्यापासून ते पायाला भिंगरी बांधून फिरलेले आहे. प्रत्येक मैदानावरती गेले, कोणता पैलवान कसा लढला, प्रत्येक तज्ञ कुस्तीतल्या माणसाला कॉल केले आणि त्यांच्या माध्यमातून एवढी मोठी मोठी नावं या महाराष्ट्रातली आज शिरपूरच्या मैदानामध्ये आली. पैलवान बाळासाहेब देशमुख आणि पैलवान गणेश भाऊ भालेराव या दोघांनी अबू चाऊसला येण्यासाठी बऱ्याच दिवसापासून निमंत्रण दिलं, पण काही कारणास्तव अबू चाऊसचा यायचा मार्ग बंद झाला होता. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मामा भालेराव यांचे कट्टर समर्थक सोनूभाऊ चोपडे यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्रीला 100 रुपयाचं बक्षीस मला दिलेलं आहे आणि माझी उतरत चाललेली बॅटरी त्यांनी चार्जिंग केलेली आहे. मी त्यांचा मनापासून पंचाचं ऐकायचं, दोन्ही पैलवान पंचाचं. दोन्ही पैलवान पंचाचं ऐकणारी अनेक स्पर्धा त्या पैलवानांनी गाजवलेल्या आहे. पैलवानाचा अनुभव असलेली ती पोरं आहे. दोघंही रिक्स घ्यायला तयार नाहीत. हे कुस्ती अबू चाऊस आहे का, या अबू चाऊसची कुस्ती 6 वर्षापूर्वी लॉकडाऊन मध्ये वाशिमला गल्लाभाऊनं मैदान घेतलं होतं 2020 ला आणि त्या मैदानामध्ये विदर्भ केसरी शाहरुख पठाण आणि अबू चाऊस कुस्ती चर्चेचा विषय ठरली होती. या महाराष्ट्रामध्ये कुठंच मैदान नव्हतं. मदनेसर त्या मैदानाला होते, मी सुद्धा होतो. लॉकडाऊन मध्ये मैदान घेतलं होतं जिथं बाहेर पडू देत नव्हतं कोणी कोणाला. हा शाहरुख पठाण शिरपूरचा विदर्भ केसरी आणि अबू चाऊस. पुढच्या कुस्त्या पुकारा सर. रविराज सरोदे, शुभम भोसले सोलापूर, नंबर 7चे पैलवान चला सिद्धू पठारे जालना, सय्यद चाऊस पालम, संदीप सिंदखेड राजा आणि मिरान भगवान पैलवान वाशिम. या सर्व पैलवानांनी चला. संदीप आलाय का सिंदखेड राजाचा? कोणचे गट? सिद्धू पठारे पहिला पुकार. तुम्ही जर 3 पुकार द्यायच्या आत आले नाही तर आम्ही कुस्ती बाद करू, कारण आम्ही आता चला पंच. हे मैदान 3:15 वाजत आले तरी मैदान संपायचं नाव घ्यायला लागलं. मैदानाला आता बरकत आली. या ए सिद्धू चल की बाळा तिकडं. ए सईद चाऊस नाही आता हे 7 नंबरच्या लोक आलो. 7 नंबर, हा 7 नंबरचे कुस्ती फायनल पत्त्यापर्यंत आणून ठेवू. 6 नंबरचे आणून ठेवू, 5 नंबरचे आणून ठेवू आपण आता. हा 4 नंबरची, 3 नंबर, 2 नंबर, 1 नंबर. हा आता कमिटीची नावं घ्या म्हणतात एक वेळ. आता शेवटचा तडका कमिटीचा. आता लय झालं म्हणतात यांचं. मगापासून ऐकतो पैलवानाचीच नाव घ्यायला, आमचं नाव कोणीच घेणं म्हणतात. आयोजक समिती ओमकार कुस्तीगीर मंडळ शिरपूर जैन.
सन्माननीय अशोकराव अण्णा देशमुख, गोपालराव देशमुख, कैलासभाऊ गिरी, ज्ञानेश्वर गावंडे पाटील आणि रामचंद्र गावंडे पाटील. रामचंद्र गावंडे पाटील, अजून एकदा का, रामचंद्र गावंडे पाटील. प्रल्हाद भाऊ मस्के, संतोष भैया ठाकूर, शंकर भाऊ चोपडे, नंदूभाऊ देशमुख, मुकुंदराव देशमुख, अशोक महादू भालेराव, शकील भाई चक्कीवाले, फकरुद्दीन, नजरुद्दीन शेख, संतोष भाऊ पवार, गजानन भाऊ गावंडे, मोहम्मद रहीम, मोहम्मद कलीम, नितीन चव्हाण, अक्षय, संजय जाधव, दत्ताराव मामा इंगोले, अनंत देशमुख सर, सुदर्शन गाबणे, रवी आजगार, प्रकाश पंढरीराव देशमुख. कुस्ती आता टॉसवरती आली का? एवढी नावं घेऊ द्या एकदा, कसं उद्या नको आपल्याला नाराजगी बस स्टँडवर. अहो तुम्हीच असाल का? मला बस स्टँडवर राहावं लागते. कुठपर्यंत आलो? नितीन चव्हाण, प्रकाश पंढरीराव देशमुख, उमेश भाऊ इंगोले, रमेश भाऊ इंगोले, शिवाजीराव गंभीरराव देशमुख, संदीप राजूभाऊ देशमुख, नितीन सतीश भाऊ कदम, सुनील भाऊ गाबणे, मोहम्मद इलियास सेठ, राजूभाऊ कोटारी, पिंटू भाऊ आहेर, ज्ञानेश्वर भाऊ भांदुर्गे, शेख समीर, शेख नजीर, प्रवीण भाऊ देशमुख, तेजस मारवाडी, अक्षय भाऊ भाविस्कर, अक्षय बाबणे, रवी देवकर, महेश राजाभाऊ देशमुख, महावीर बेलोकार, गणेश निंबाजी, भालेराव, गजानन बरांडे, महेश भाऊ खंडेलवाल, प्रकाश भाऊ भंगी, पंजाब नाना नाईक. कुठं आहेत ते? कुठं बसले पंजाबराव? आता झोपले का? मयूर भीमाशंकर भालेराव, विठ्ठल भाऊ इंगोले, राजूभाऊ कुंडलवाल, सुभाषप्पा निंबलवाल, आशिष भाऊ देशमुख, गणेश भालेराव आणि आजच्या पिक्चरचे डायरेक्टर बाळूभाऊ देशमुख. या सर्व कुस्तीतील अभ्यासू माणसांच्या नेतृत्वामध्ये हा देखणा सोहळा आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे. पंच काय म्हणतात तेवढं दोन्ही पैलवान ऐका. लॉट्स पाडलेले आहे इथं कमिटीच्या मनानं. लॉट्स आहे, कोणत्या पैलवानाच्या मनानं इथं चालणार नाही. पैलवान धनाजी कोळे आणि प्रमोद सूळ, अनिल जाधव पैलवानला बाय भेटलेला आहे. धनाजी कोळे, प्रमोद सूळ आणि अनिल जाधव पैलवानला बाय. धनाजी कोळीला बाय का? धनाजी कोळी पैलवानला बाय. अनिल जाधव आणि प्रमोद सोळ कुस्ती लागेल नंबर 2 ची सेमीफायनल. चला सिद्धू पटारे, सय्यद चाऊस, मैदानावरती 2-2 कुस्त्या लावल्या जातील. सिद्धू पटारे पहिला पुकार, सय्यद चाऊस पहिला पुकार. तुम्ही नाही आले तर कुस्ती बाद. संदीप शिंदे राजा आणि मिरान पैलवान वाशिम. सिद्धू पटारे दुसरा पुकार, सईद चाऊस पालम दुसरा पुकार. पंचाचा निर्णय अंतिम, पंचाचा निर्णय अंतिम. पंचाचा निर्णय, पंचाचा निर्णय काय झाला? पंच कुस्ती झाली नाही म्हणतात पंच. सिद्धू पठारे येतोय का? बाळाभाऊ पैलवान यायला तयार नाही, तो काय करावा होता? असो दे सर, पैलवान येत नाही, नाव घेऊ घेऊ कंटाळला जीव आता. असो दे सर. संदीप सिंदखेड राजा आलाय का? मिरान वाशिम, चला मैदानवरती. वेळ अजून
सिद्धू पटारे आलेला आहे. सईद चौस आलाय का? सईद चौस आलेला आहे. घ्या ही कुस्ती सईद चौस आणि सिद्धार्थ पटारेजी. आणि पंचाच्या निर्णयानुसार पंचा जो पहिला विजय झाला त्याचा हात वरती करा. पंच संदीप शिंदेखेड राजा मिरान पैलवान वाशिम. चला मिरान. पंचाचा निर्णय अंतिम. मिरान वाशिमचा चला. संदीप पंच. शिंदेखेड राजा चला. निर्णय दोन्ही द्या, पैलवान आलेले आहे. पंच. कुस्ती घ्या ती. पण तुपसांडे पैलवान. तुपसांडे पैलवान तुम्ही निर्णय घ्या ना, तुम्ही पंच होते. तुपसांडे पैलवान इकडे लक्ष द्या तुम्ही. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अबू चौस पैलवान विजयी झालेला आहे. अबू तिकडे नंबर जाऊन एक. नोंदणी करायची, तिकडे जाऊन नोंदणी करायची. अबू चाऊस इकडे यायचं, नावाची नोंद करायची. विशाल भोंदू, विजय वारा आणि अबू चाऊस या तिघांमध्ये काय तो निकाल घ्यायचा तो घेतला पूर्ण जातो. 1 मिनिट ऐका, 1 मिनिट.